वा, चक्क लगेच फोन उचलला हेंदळे. तुझ्यासारख्या नीच माणसाचा धोका होण्याआधीच फोन उचलावा लागतो. बोल. अच्छा, पण मी अतिशय महत्वाच्या कामासाठी फोन केलेला आहे. बोल. तिलोत्तमा मेंदळे, तुझ्या लेकाच्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या घटनांची मी तुला पूर्वकल्पना देत आलेलो आहे. अगदी त्याच्यावर येणाऱ्या संकटांची पण, हो की नाही? तशीच कल्पना मी सावलीलाही दिली होती. हे माहिती आहे मला. सारंगवर संकट येण्यासाठीची सूचना तू तिला दिली होतीस. मला कळत नाही की काय? नाही मेहेंदळे, चुकताय तुम्ही. कळलं ना? आज तुमचा लेक जो जिवंत आहे तो केवळ माझी लेक, त्याची बायको, त्याची अर्धांगिनी, त्याची सहचारणी हिच्या. तू चुकतोयस. हे असं बोलून मला शब्दात अडकवायचा प्रयत्न करू नकोस. माझा विश्वास नाहीये तुझ्यावर. नका ठेवू, पण एक भविष्यवाणी करतो. सारंग मेहेंदळेंच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम मिलनाचा योग आहे. सारंग मेहेंदळे पुन्हा एकदा एका मुलीच्या प्रेमात पडणार आणि सध्या त्याच्या आजूबाजूला फक्त सावली आहे. लक्ष देतोय तिलोत्तमा मेहेंदळे? लवकरच सारंग मेहेंदळे सावलीच्या प्रेमात पडणार बर का तिलोत्तमा मेहेंदळे? हे सगळं तिलोत्तमाला सांगायची काय गरज होती? कारण सावलीच्या पत्रिकेत सुद्धा प्रेम मिलनाचा योग आहे. आपण त्यात खूप अडथळे आहेत. अडथळे जितक्या वेगाने येतील ना तितक्याच वेगाने ते दोघं एकमेकांच्या जवळ येतील आणि एकमेकांच्या प्रेमात पडतील. हो, पण तरी मला वाटतं तुम्ही हे तिलोत्तमाला सांगायला नको होतं. अहो, त्यांनी सावलीच्या मार्गातले अडथळे अजून वाढतील. वाढू दे. माझी लेक आहे, सगळ्यांना पुरवून उरणार ती. येतील तितके अडथळे पायाखाली तोडवत तोडवत पार करेल ती. आणि कसं आहे ना, खेळाचे नियम आणि शक्यता समोरच्याला सांगून खेळ खेळण्यामध्ये एक वेगळी गंमत आहे. सारंग सावलीच्या प्रेमात पडणार तेव्हा बारीक लक्ष ठेवा. सोबत जरा एखादा रोमॅन्टिक ब्लॉग करावं म्हणलं, सॉरी गायब. कामधंदाच नाही काही. आले आले राजकुमार आले, हादरडायला आणा काहीतरी. काय हो, कुठं तडमडला होतात? आलात का हार विकून 100 रुपये घेऊन? डोक्यावर एवढं कर्ज आहे तरी झोप कशी लागते तुम्हाला? काळजी नाही वाटत का अजिबात? जयंती, सगदेव धर, तू खाऊन घे. तू गप्प जरा खाऊ दे त्याला. काय करू ग बसून? आणि रडारड करू तुमच्यासारखी? ते काम काय आहेत ना तुम्हाला? नुसतं खायचं, झोपायचं आणि रडायचं. 4 पैसे येतात ना घरात, ते बी त्या हप्त्यात जातात, नाही तर अप्पू भाऊजींच्या औषध पाण्यात. शानेवा जरा, नाही तर जाऊन ना कुठेतरी जीव द्या. काय बोलते तू? जरा थोबाड सांभाळ. थांब आई, बरोबर बोलतेय ती. खरं तर आपणच कमी पडतोय. मी एक मुलगा, नवरा आणि भाऊ म्हणून तिन्ही नात्यात कमी पडतो. कुणालाच न्याय देऊ शकत नाही. अरे सगदेवा खा. सगदेवा, एवढा मेलो ड्रामा. सोहम, हा लपछपीचा खेळ किती दिवस खेळणार आहेस? तोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत. तुम्हाला वाटतं तुमचं लग्न होईल? होईल. काय किती दिवस स्लो मोशन मध्ये अडकणार आहे? काय फ्युचर आहे की नाही? काय ठरवलंय की नाही? काय ठरवायचं? आता हे मीच सांगायचं.
अरे प्रेमाची पुढची पायरी लग्न, ते कधी करणार आहेस? करू खरे की ताराला आपल्या घरातले स्वीकारतील का? का नाही? कसं स्वीकारतील? ताराचं गाणं. हे माहिती आहे मला. मेंदळ्या फॅमिली वजे फॅमिलींच गाठ जुळली पाहिजे ना, लेवल ती जुळली पाहिजे. माझ्याकडे एक उपाय आहे. एक नवीन कॉम्पिटिशन सुरू होते. तिथे जर तारा जिंकली म्हणजे लग्नाचा मार्ग मोकळा. मोकळा. मी सांगतो ना, ते महत्वाचं आहे. ते होईल. मी बोलेन मम्माशी. बोलशील? बोलशील? डन. काय नाही होणार. याचेच जाणार. आय डोंट वॉन्ट एनी एक्सक्युजेस. तुम्ही तारा वजेचे फायनान्स मॅनेजर आहात ना? हा, तुम्हाला पगार कसला मिळतो? ताराचे फायनान्सेस सांभाळण्याचा ना? आणि मग जर तुम्हाला फीज वाढवून घेता येत नसेल तर तुमचं रेजिग्नेशन द्या मला आत्ताच्या आत्ता. कळलं? तारा आता कुठलाही कॉन्सर्ट या अमाऊंटच्या खाली करणार नाही. अँड दॅट्स फाईन. काय झालं मम्मा? काय नाही. या मॅनेजरला आपण कसले पैसे देतो ग? हा, याला 1000 वेळा सांगितलंय की आता तारा एवढ्या सुपरहिट कॉन्सर्ट केल्यानंतर कमी पैशात शो करणार नाहीये, तरी याचं पुन्हा पुन्हा तेच. आणि मुळात आपला व्हॅलेंटाईनचा कॉन्सर्ट खूप चांगला गेलाय. इट वॉज अ हिट. त्यानंतर तर तू जास्त फी डिझर्व करतेसच. आणि आता व्हॅलेंटाईन्सच्या कॉन्सर्ट नंतर पुन्हा पुन्हा प्रेमगीत, विरहगीत वगैरे वगैरे असेच शो आणतोय हा. आणि आय अग्री की जसं डिमांड आहे तसं आपल्याला सप्लाय दिला पाहिजे. इट्स अ बेसिक बिझनेस रूल. पण ठीक आहे, जर मग जशी डिमांड आहे तसे आपले चार्जेसही वाढले पाहिजे. एम आय राईट? करेक्ट आहे मम्मा. पण ना आय थिंक म्हणावं तसं फेम नाही मिळत आहे ग मला. म्हणजे जरा फॅन फॉलोईंग वाढली ना की मग माझी फेस व्हॅल्यू वाढेल. आणि मग ती वाढली की मी फेमस पण होईल. नाईस तारा, पहिल्यांदा हुशार असल्यासारखं बोलतीयस. पेरू का ना कुणी? कुणाची वाट बघते एवढी? आले पा. सगदेवा, अरे कुठं गेलतात सकाळपासून? हा, अरे बोल ना. नोकरी मागायची म्हणून बायोडेटा वगैरे घेऊन गेला होता का काय तुम्ही? हा, अरे बोल ना, काहीतरी बोल. ते मी नोकरी शोधायला गेलो होतो. सगळीकडे फिरलो पण कुठंच काही काम मिळालं नाही. तुमची काय अपेक्षा होती मग? आजला पडतोच बायोडेटा घेऊन झाले लोक तुमचं स्वागत करतील होय? अहो, भजन करण्याशिवाय दुसरं कुठलं काम येतं का तुम्हाला? जयंती, अगं अशा परिस्थितीमध्ये तू नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. तू काय करते? सतत त्याचा अपमान करीत असते. माझा पोरगा निदान नोकरी शोधायला बाहेर तरी पडला. तू काय करतेस? अख्खा दिस त्या मोबाईल मध्ये आणि पैसे आले का पार्लर मध्ये. याच्या पलीकडं या घरासाठी काही केलंय का? हा, का घरातल्या माणसांसाठी काही केलंय? काहीतरी काम करते का ग तू? असं बोलतात जसं काही स्वतः नोकरी करून हाताला घरात आणतात. मला काही बोलायचं नाही. हो, कोट्टलवालाच्या घरातल्या पोरीला अजिबात बोलायचं नाही. आमच्याकडे लय पैसा आहे. यातली पडतोच काम करायला ना आमच्याकडे नोकर चाकर. इथं काय आहे माझ्यासाठी? इथं पेरू सुद्धा मलाच कापून घ्यायला लागतोय. आधी पोराला शिकवा नोकरी करायला आणि मग मला बोला. आई,
तिला काय बोलू नकोस. खरं तर मीच कशाच्या कामाचा नाही आहे. सत्य थांब. ज्यानं त्यानं ज्याच्या त्याच्या वाट्याचं भोग भोगायचं असते. मम्मा, मी काय विचार करत होते की आता ना एका फेमस चॅनलवर गाण्याचा प्रोग्राम सुरू होणार आहे, तर त्यात मी पार्टिसिपेट केलं तर? नाही तारा, मुळीच नाही, अजिबात नाही. अगं पण का? तारा, हे बघ, तू ऑलरेडी एक एस्टॅब्लिश सेलिब्रिटी आहेस, ओके? तू एवढे मोठमोठे कॉन्सर्ट करतेस, तुझं नाव आहे मार्केटमध्ये, आणि आता तू म्हणजे ऑलरेडी एक सेलिब्रिटी असताना रियालिटी शो मध्ये जाशील? हा, नाही तारा, नाही नाही नाही, मला नाही पटत. अगं मम्मा, तुला माहितीये का आता रियालिटी शोचा ट्रेंड चालू आहे. रादर रियालिटी शो मध्ये जर मी गेले ना तर मी नॅशनल प्लॅटफॉर्मवर दिसेन. जस्ट इमॅजिन मी किती फेमस होईन. माझं फॅन फॉलोइंग वाढेल, माझी फेस व्हॅल्यू वाढेल. तारा, एक मिनिट. हे बघ बाळा, तुलाही माहिती आहे की आपण आतापर्यंत तुझे सगळे होणारे इव्हेंट्स आपण कसे मॅनेज केले. सावलीला इव्हेंटला घेऊन येणं, तिच्याकडनं गाऊन घेणं, हे सगळं आपल्यासाठी किती डिफिकल्ट आहे, कसं आपण ते मॅनेज करतो. आणि ठीक आहे, आतापर्यंत करत आलो, पण रियालिटी शोत काय करणार आहोत आपण? आय नो मम्मा, तुला काय म्हणायचं ते मला कळतंय, पण नथिंग इज इम्पॉसिबल फॉर यू ना. मला माहिती आहे तू सगळं शक्य करू शकतेस, आणि तुझ्याकडे याचं सुद्धा प्लॅनिंग असणार आहे मम्मा. हां मम्मा, हे बघ, आय ट्रस्ट यू. फक्त तू हो म्हण. जस्ट इमॅजिन जर मी इंटरनॅशनली दिसले तर आपल्याला अजून कॉन्सर्ट्स मिळतील, आपल्याला अजून कामं मिळतील, खूप पैसा मिळेल आणि खूप फेमस होईन ग मम्मा मी. मम्मा, तुला असं नाही वाटत का ग की आपण त्या मेंढळे कुटुंबापेक्षा आपल्या घराण्याचं नाव मोठं व्हावं असं? रादर तेही जाऊ दे, आपल्या घराण्याचं नाव इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर मोठं व्हावं, फेमस व्हावं असं नाही वाटत का ग तुला? मला तर जग जिंकायला आवडेल तारा. मग दिस इज द चान्स मम्मा. ह्या गोष्टीची सुरुवात आपण ह्या प्रोग्रामने करू शकतो. तारा बोलते त्यात पॉइंट तर आहे. प्रयत्न केला तर मार्ग नक्कीच सापडू शकतो. ठीक आहे, त्यासाठी थोडे एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतील, पण काय हरकत आहे, करून बघूया. हे थँक्यू मम्मा. सारंग मेहेंदळेंच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम मिलनाचा योग आहे. सारंग मेहेंदळे पुन्हा एकदा एका मुलीच्या प्रेमात पडणार, आणि सध्या त्याच्या आजूबाजूला फक्त सावली आहे. लवकरच सारंग मेहेंदळे सावलीच्या प्रेमात पडणार. मग काय झालं, काही प्रॉब्लेम आहे? मी एक सांगू ऐश्वर्या, या पोरीबद्दल जर का या घरामध्ये माझा कोणावर विश्वास असेल तर तो फक्त आणि फक्त तुझ्यावरच. तुमच्या मनात कसली भीती आहे का? मग तुम्ही माझ्याशी बोलू शकता. माहित नाही ग, मला खूप भीती वाटते. आपण कसली? ती पोरगी माझ्या सारांच्या आयुष्यातून कायमची जायला हवी. मला कळतंय तुम्ही काय म्हणताय, बट डोंट वरी, मी याचं सोल्युशन काढेन. मग आता सध्या तरी एकच ऑप्शन दिसतोय मला. काय? मग सारंग तुमच्या शब्दाच्या पुढे जाते. आपण जर सारंगला दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव दिला तर? नाही म्हणजे आता तो त्या मुलीला बायको तर मानतच नाही, तिचा विचार सुद्धा करत नाही. मग जर तिला कायमचं सारंगपासून लांब करायचं असेल तर आपल्याला सारंगचं लग्न करावं लागेल. थोडंसं अवघड आहे नो, पण त्या मुलीच्या जागी दुसरी मुलगी आपल्या घरात सून म्हणून यायलाच हवी. पटतंय तुझं मला. सारंगच्या लग्नाचा विचार नक्की करूया आपण.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मी तुझ्यासोबत असेल, प्रत्येक पायरीवर मी तुझ्यासोबत असेल. यालाच प्रेम म्हणतात का? या सारंग मेंदळेची मैत्रीण होशील? थोडंसं अवघड आहे नो, पण त्या मुलीच्या जागी दुसरी मुलगी आपल्या घरात सून म्हणून यायला पटतंय तुझं मला. सारंगच्या लग्नाचा विचार नक्की करूया आपण. सावली, तुझ्या डोळ्यात पाणी काय? काही नाही, ते कचरा गेला होता डोळ्यात. नक्की ना? सावली, मला माहिती नाही तू कसला विचार करतेस, पण एक सांगू, उद्या सारंग जेव्हा तुझ्यावर प्रेम करायला लागेल ना, तेव्हा या सगळ्या विचारांचा काहीच अर्थ राहणार नाही. त्यामुळे खरंच नको एवढा विचार करू. आणि एक काम कर, सारंगसाठी मस्त नाश्ता घेऊन जा. नको टेन्शन घेऊस, मी सांगते ना तुला. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशंट समोर जाताना नेहमी हसऱ्या चेहऱ्याने जायचं, त्याला बरं वाटतं. स्माईल. गुड गुड. आता अशीच स्माईल ठेवशील. दादा, तुला अशा अवस्थेत बघताना खूप वाईट वाटतंय. नको वाईट वाटून घेऊ. तुला माहिती आहे, आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी घडतात ना, त्या सगळ्या आपल्या चांगल्यासाठीच घडतात. आपल्याला वाटतं त्या गोष्टी वाईट घडल्यात किंवा त्या गोष्टीचा त्रास आपण करून घेतो. प्रत्येक गोष्टीमागे ना काहीतरी कारण असतंच. ते जे काय घडलं याच्या मागे पण कारण असेलच. आपल्याला ना माहिती, देवाला माहिती असतं. कदाचित मला विश्रांतीची गरज असेल. स्वतः जरा विश्रांती घेऊयात, मग लागू परत पळायला. तेच सांगतोय त्याला. 1 जानेवारीपासून बोलतोय की पळायला जाऊया. ऐकतोय कुठे? तू पळ. दोघे पळा पळा पळा. चल चल चल. ए दादा, वहिनी. सावली, आते, काय झालं? काही नाही. काहीतरी झालंय सावली. मी खायला घेऊन आले. साखर नाही टाकलीस ना यात? नाही, गोड का लागतं? मध टाकलाय. अच्छा, चांगलं लागतंय. पहिल्यांदा खातो मी. दादा, तुला काही खायचं असेल ना तर पटकन कॉल कर, मी लगेच वहिनीला सांगू. तुझ्यासारखं तिला परत परत सांगायची गरज नाही पडत. काल रात्री बोललो होतो, सकाळी घेऊन आली बघ. आणि तू सावली, काय झालंय? काही नाही. तुम्हाला काय हवं असेल तर मला हाक मारा किंवा फोन करा, मी घेऊन येईन.